आज आपण इथे ब्राह्मण महासंघ ब्राह्मण सेवा संघाच्या मीटिंगमध्ये उपस्थित आलो आणि त्यांनी हा पाठिंबा जे काही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या युतीला पाठिंबा देण्याचा जो निर्धार केला आहे त्या संदर्भात आपण नागरिकांचं मत जाणून घेऊया. तर आज ही काही मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये तुमचा काय कसा प्रतिसाद होता? कसं आहे माहिती आहे का, की प्रभाग क्रमांक 16 मध्ये अमोल येवले जे आमचे उमेदवार आहेत, विजय पठारे आणि महेंद्र कांबळे आणि काकडे. तर अमोल येवलेंनी त्यांच्या पंचवार्षिकमध्ये खूप कामं केलेली आणि त्या कामाचा त्यांना मोबदला म्हणून आपल्या संबंध ब्राह्मण समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मी राजेश भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर संघटक आहे अहिल्यानगरचा. तर मी ब्राह्मण पण आहे, पण पदाधिकारी म्हणून पण मी इथे उपस्थित आहे. त्यामुळं ब्राह्मण समाजाने मागच्या वेळेस देखील विधानसभेला संग्राम भैयाला पाठिंबा दिला होता. यावेळेस देखील ब्राह्मण समाजाने सगळ्यांनी एकत्र येऊन महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. जर आपण पाहिलं तर सर्व इतर पक्षांप्रमाणे अपक्ष उमेदवारही उभे राहिले आहेत. तर ना याचा परिणाम महायुती जे आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्यावर होईल का, असं तुम्हाला काय नाही वाटतं? काय फारसा होणार नाही, कारण जे अपक्ष उमेदवार उभे आहेत ते खरोखर 5 वर्षातनं कधीतरी एकदा येतात. त्यांचा जनतेमध्ये संपर्क नाही. कुणीतरी तुमच्या पाठीमागं आहे किंवा तुम्हाला काहीतरी, आज तुम्ही केडगावचा स्वाभिमान, परिवर्तन असे मोठमोठे शब्द वापरून हे अपक्ष जे उभे राहिलेले त्यांचा काही प्रभाव पडणार नाही. इथला मतदार सुज्ञ आहे, जागृत आहे आणि तो संपूर्णपणे आमदार संग्राम भैया जगताप आणि सुजयदादा विखे यांच्या पाठीमागं आणि त्यांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत महायुतीचे त्यांच्या पाठीमागं खंबीर उभा आहे. त्या अपक्ष उमेदवाराचं आम्हाला कुठलंही आव्हान नाही, म्हणून आम्हाला कोणाचंच आव्हान नाहीये. पण तरी देखील आम्ही अतिशय गांभीर्याने निवडणूक लढवत आहोत, अतिशय गांभीर्याने निवडणूक लढवणार आहोत आणि मी जास्त बोलत नाही, पण 8-0 करायचा आमचा विचार आहे, तो आम्ही निश्चित करू. आता एक नागरिक म्हणून जी काही कामं झाली आहेत या व्यतिरिक्तही आणखीन काय काम अपेक्षित आहेत तुम्हाला एक नगरसेवक? आता आमचे अंतर्गत रस्ते काही राहिलेले आहेत, त्यानंतर काही ठिकाणी गटारीचा म्हणजे ड्रेनेजचा विषय आहे आणि महत्वाचं म्हणजे बाजारपेठ. म्हणजे आमच्या इथं जे भाजी बाजार आहे तो भाजी बाजाराचा एक विषय महत्वाचा आहे. त्यानंतर महिलांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृह जी इथं नाही आहेत आणि पुरुषांसाठी पण नाही आहेत, तर तो एक आमच्याकडे आहे. नंतर इथं अंबिकानगरला जो भाजी बाजार भरतो त्याच्यामुळे देखील वाहतुकीला समस्या आहे, तो एक विषय आहे. आणि अजून काही समस्या आहेत, पण होणार. त्या स्ट्रीट लाईटच्या समस्या आहेत काही ठिकाणी, ते सर्व काही महायुतीच्या माध्यमातून पूर्ण होईल. आता एक समाज बांधव म्हणून तुम्ही काय आवाहन करता या प्रभाग क्रमांक 16 मधील माझं ब्राह्मण समाजालाही आव्हान आहे आणि त्याचबरोबर सर्व समाजाला माझं आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त महायुतीच्या पाठीमागे उभं राहावे. कारण दिल्लीमध्ये मोदी सरकार, महाराष्ट्रात फडणवीस सरकार, त्याचप्रमाणे नगरमध्ये नगरमध्ये आमदार संग्राम भैया जगताप आणि सुजयदादा विखे यांच्या माध्यमातून महापालिकेत देखील महायुतीची सत्ता येणार आहे. त्यामुळे हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे निश्चित मोठ्या प्रमाणावर विकास होईल आणि विकासासाठी आपण सगळ्यांनी महायुतीच्या पाठीमागे उभं तर आपण पाहत आहोत की ब्राह्मण सेवा संघाच्या माध्यमातून नागरिकांचे काय प्रतिक्रिया आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण वासुदेव जोशी केडगावमध्ये गेल्या 50-60 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आणि इथं ब्राह्मण सेवा संघ जो आहे त्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. आज ब्राह्मण संघातर्फे इथे एक मीटिंग आयोजित केली होती. संग्राम भैया जगताप आले होते आणि या 15, 16, 17 वार्डातले जे 10-12 उमेदवार इथं हजर होते. त्या सगळ्यांच्या प्रचारासाठी म्हणून ही मीटिंग होती आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांनी इथल्या केडगावच्या समस्यांचा उल्लेख केला आणि त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं ठरलं. तर संग्रामभाई यांनी गेल्या 4-6 महिन्यामध्ये इथे रोडची जी कामं केली आहेत त्याच्याबद्दल लोक खूप समाधानी आहेत.
बरेच ठिकाणी काँक्रीटचं काम केलेलं आहे, काही ठिकाणी जिथे शक्य नाही तिथं डांबरीकरणाचं काम केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची समस्या जी आहे ती म्हणजे पाण्याची आहे. खेडेगावाला गेल्या 50 वर्षापासून पाण्याची समस्या भेडसावते आहे आणि संग्रामभाई यांनी आणि बाकीच्या उमेदवारांनी पण आश्वासन दिलं की येत्या 6 महिन्यामध्ये ही समस्या सुद्धा सोडवू. कारण खेडेगावाला सध्या दर 4 दिवसांनी पाणी येतं, तर त्याच्याऐवजी रोजच्या रोज पाणी सुटेल अशा अशा पद्धतीने काही उपाययोजना त्याच्यावर करता येईल. आणखीनही बाकीच्या काही समस्या आहेत. बाजाराच्या समस्या आहे. इथं बाजारासाठी बाजार कट्टा किंवा भाजी बाजारसाठी वेगळे काहीतरी तरतूद करण्याची असं संग्रामभाई यांनी मान्य केलेलं आहे आणि ते लवकरच काही जागा देऊन तिथे भाजी मंडई बांधणार आहेत. लाईटचे पण प्रॉब्लेम आहे. सध्या लोकवस्ती खूप वाढलेली असल्यामुळं व्होल्टेज कमी पडतं. सकाळच्या वेळेला लाईट अनेक वेळेला जातात. तर त्यासंबंधी सुद्धा काही तजवीज करू असं संग्रामभाई यांनी सांगितलं. एकंदरीत ही सगळी मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणात झाली. सगळे खूप मोठ्या संख्येने लोक हजर होते आणि शेवटी 15 तारखेला जी निवडणूक होईल त्यावेळेला युतीच्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांनी पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणण्याचा सगळ्यांनी निर्धार व्यक्त केलेला आहे. नमस्कार, मी राकेश शामराव कुलकर्णी, एकता कॉलनी, केडगाव देवी रोड, प्रभाग क्रमांक 17 मधून. इथे आज आपले आमदार संग्राम भैया जगताप इथं उपस्थित होते आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की हिंदू धर्माची रक्षा करायची असेल, हिंदू धर्म टिकवायचा असेल तर आपले राष्ट्रवादी काँग्रेस आणि कमळ म्हणजे BJP यांची युती आहे. तर या युतीला आपण सर्वांनी मतदान करायचं आहे. आम्ही त्या सभेसाठी इथे आलो होतो आणि आम्ही सर्वांनी त्यांचा शब्द आता पाळणार आहोत आणि सर्वांनी त्यांना सहकार्य करणार आहोत. धन्यवाद. मी सौ राधिका प्रशांत भिसे. आज आमचा ब्राह्मण सेवा संघाचा कार्यक्रम होता. आम्ही आमदार संग्राम भैया जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून आमचे जे इथे 4 उमेदवार आहेत, 2 घड्याळ आणि 2 कमळ यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे सर्वजण आमच्या जातीचे बांधव सगळे इथे जमलेलो आहोत. कार्यक्रम खूप छान झाला. आम्ही आमच्या समस्या संग्राम भैयांना सांगितल्या, त्यांनी त्यावर आम्हाला मार्गदर्शन केले आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. म्हणजे आमचे सगळे समस्या ऐकून त्याच्यावर तोडगा काढला आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार आहे. कारण देशाचे आपले नरेंद्र मोदी आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस त्यांच्यामुळे आम्ही आता कमळासाठी मतदान करणार आहोत आणि घड्याळाला पण संग्राम भैयासाठी मतदान करणार आहोत. आणि केडगाव मधील सर्व नागरिकांना एवढंच आवाहन करू शकते की जे उमेदवार आपल्या प्रभागाचा, आपल्या विभागाचा विकास करणार आहेत त्यांना त्यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहा आणि घड्याळावर आणि कमळावर शिक्का मारून त्यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा. मी सौ गोवर्धन स्मिता सागर. आजचा हा ब्राह्मण युवा संघटनाचा कार्यक्रम होता. अतिशय छान पद्धतीने पार पडला आणि बरेच लोकांची संख्या ही उपस्थित होती. आमचा समाज 3% आहे, परंतु आम्ही आज जास्त उपस्थिती दाखवली आणि संग्राम भैया जगताप यांनाही आम्ही काही आमचे प्रश्न मांडले. ते त्यांनी आता आश्वासन त्यांनी दिले, ते करतील पूर्ण, आम्हाला अशी खात्री आहे. आणि मी सगळ्यांना हेच सांगते की म्हणजे आम्हाला आरक्षण नको, पण आम्हाला संरक्षण पाहिजे. आणि त्यानंतर भरपूर व्यवस्थित सगळी व्यवस्था होती आणि आम्ही आता ठरवलंय की कमळाला मतदान करू आणि राष्ट्रवादीचं घड्याळ आहे त्यालाही मतदान करू. आणि तुम्ही पण कमळाला आणि घड्याळाला मतदान करा. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक ह्या 15 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहेत. महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीची युती म्हणून आम्ही सगळे मंडळी सामोरे जात आहोत. केडगावमध्ये देखील प्रभाग क्रमांक 15चा भाग असेल, 16 प्रभाग असेल किंवा 17 नंबर प्रभाग असेल, या तिन्ही प्रभागांमध्ये 2 घड्याळाचे उमेदवार आणि 2 कमळाचे उमेदवार असे एकूण 12 उमेदवार या 3 प्रभागामध्ये आज निवडणुकीला सामोरे जात आहेत. जनतेला आम्ही विनंती केली आहे की या
बाराही नगरसेवकांना आपण मतरूपी आशीर्वाद द्यावं, काम करण्याची संधी द्यावी. 5 वर्षात ते एक चांगल्या प्रकारे विकासात्मक काम उभा करतील आणि 5ही वर्ष हे आपल्या छोट्या मोठ्या अडचणीपासून सुखदुःखापासून प्रत्येक काममध्ये उपलब्ध राहतील अशी खात्री आणि विश्वास ह्या नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही देखील देत आहोत. नगरसेवक देखील, उमेदवार देखील तशा प्रकारे आज जनतेमध्ये मिसळणारे आहेत. त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये जसं आज केडगावमध्ये एक मोठं काम वेगवेगळ्या माध्यमातून लिंक रोडचा असेल, सोनेवाडी रोडचा असेल, अर्चना हॉटेलपासून नेप्ती चौकापर्यंत जाणारा रस्ता असेल किंवा इकडं दूधसागर सोसायटीकडे जाणारा पुलापासून डांबरी रस्ता असेल, अशा अनेक विकासात्मक कामं या केडगाव उपनगरामध्ये केली आहेत आणि भविष्यामध्ये अजून जे काही अंतर्गत रस्ते असतील त्या संपूर्ण रस्त्याचं काँक्रीटकरण काम असेल, पाण्याचं जे आपल्याला आठवड्यामध्ये रोज पाणी येण्याचा प्रयत्न जो आपल्याला करायचा आहे, या सगळ्या छोट्या मोठ्या प्रश्नांकरता आपल्याला कुठेतरी हे 12ही उमेदवार आपल्याकडं आपण घड्याळ चिन्हासमोरील आणि कमळ चिन्हासमोरील बटन आपण दाबावं, त्यांना 5 वर्ष काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती या ठिकाणी मी या निमित्तानं करतो.